तर क्वार्टर फायनल सेमीफायनल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। मी विनंती करेन दोन्ही खेळाडू कक्ष ज्या ठिकाणी अक्षय सावंत दोन्ही खेळाडू कक्ष ज्या ठिकाणी तिकडे पाण्याची व्यवस्था करावी। स्ट्राईकला जय मॅन फ्रॉम डीएन नगर अंधेरी शीतला देवी बॉईज अशा वेगवेगळ्या संघांकडून ज्याने निश्चितपणे आपलं योगदान दिलं। डॉक्टर खाडे 11 साठी देखील या ठिकाणी ते खेळलेले आहेत आणि नॉन स्ट्राईकला श्याम तितकाच घातक फलंदाज। यस सर हियर वी गो। आर्यन भोईर अजून एक युवा खेळाडू। पहिला बॉल ओव्हर पिच कावकानाच्या वरून सुंदर ड्रीम स्टार्ट फॉर जय एज वेल एज टीम रॉयल स्टर्नर विक्रोलियन्स। नॉस्ट्रा चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद 1 वर्ष रॉयल स्टर्नर विक्रोलियन्सने या ठिकाणी जिंकलं होतं। सिद्धार्थ गौडा असेल त्याचप्रमाणे राहुल वराडकर त्यानंतर मुकेश दास आणि ज्या प्रकारे मंगेश वैतीने बॅटिंग केली होती ते निश्चितपणे एक अप्रतिम असं योगदान होतं त्या सर्व खेळाडूंचं ज्यावेळेस ते चॅम्पियन ठरले। जयच्या बॅटमधून षटकार फुटचा बॉल। आता मात्र बॅकफुटला गेले टप्पा पडल्यानंतर घणाघाती हल्ला चेंडूने गाठलाय दूरचा पल्ला षटकार। व्हॉट अ शॉट अनदर ब्युटिफुल स्ट्रोक। बॅकफुटला गेले तयार होते स्ट्रोक साठी टप्पा पडल्यानंतर हाय ऍक्शन ज्या प्रकारे आपण पॉपिंगच्या जवळनंतर रिलीज पॉइंट जर आपण पाहिला तर आर्यनचा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर हाय ऍक्शन पडल्यानंतर बाउन्स झाला मात्र तितकाच तयार होता। एक बऱ्यापैकी आपण उंची असलेला जय याला पाहत आहोत आणि 2 चेंडूवर सलग षटकार। या ठिकाणी धन्यवाद शरदजी साटम किशोरजी चित्राव आरिफ शेख त्याचप्रमाणे मयूर ओव्हरसियर मुकेश भंडारी कुणालजी केरकर माणिकराव बालुतवार त्याचप्रमाणे रमाशंकर मौर्य मुन्नाभाई भी यहाँ पर उपस्थित है त्यांचं पण आम्ही हार्दिक स्वागत करतोय। नुकतंच आपण पाहिलं देशमुख साहेबांची उपस्थिती या ठिकाणी या स्पर्धेला। आता मात्र ऑस्टमच्या थोडंसं बाहेर ज्या प्रकारे शरीरापासून दूर खेळले बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले नव्हते आणि त्यामुळेच बॉल टाइम करू शकले नाही कारण जर टाइम झाला असता तर लाला आहेत कव्हरला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर समोर एनडी अशरफ त्या ठिकाणी बॉल येऊ शकला असता। तिसऱ्या बॉलवर कमबॅक करतोय आर्यन फुटचा बॉल। संधी आहे त्याच गोष्टीचा उल्लेख केला आणि आता मात्र याला म्हणतात स्टंटमॅन। लाला इज ऑन फायर। नेहमी स्टंटमॅनची चर्चा असते आणि आपल्या नाव लौकिकाला साजेस आखे होय मध्ये उंच उडी मारून दोन्ही हात पुढे सरसावत त्या चेंडूला थांबवलंय आणि आपल्या संघासाठी 2 धावा आपण 3 धावा रोखताना पाहिले नाही तर षटकार होता म्हणजे 5 धावा। 2 षटकार पाहिले पहिल्या 2 चेंडूवर तिसरा चेंडू डॉट चौथ्या चेंडूवर 1 4 चेंडू धाव संख्या 13। डावखुरा श्याम चौधरी पहिलं बॅटिंग पॉवर प्ले आपण जर पाहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे या P1 मध्ये आपण पाहतो एक स्लीप आहे शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतोय मिड ऑफ मिड ऑन पॉइंट डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहे मिड विकेट आणि एक खेळाडू आपण पाहत आहोत जो लॉंग ऑनला नाही डीप कव्हरला आहे कारण लॉंग ऑनला नाही पवन खेळणे त्या ठिकाणी आपण पाहत आहोत ज्या ठिकाणी वेगवेगळे खेळाडू आहेत त्यांची ओळख या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आणि विशेषतः या मॅच मध्ये आपल्याला यांची पाहायला मिळेल। आर्यन आता मात्र फुल लेंथ होता यॉक करण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर खेळायचा होता मात्र टाइम करू शकल्याने पंचांचा इशारा लेग बायच्या रूपामध्ये एक धाव धाव संख्या 14 5 बॉल 14 धावा। एक धाव महत्वाची आहे मात्र षटकार चौकार याचं गणित मगाशी 95 धावा 65 नाबाद। प्रशांत गरजची एक विध्वंसक आणि विस्फोटक खेळी आपण पाहिली। गोलंदाज सज्ज होते राईट आर्म ओव्हर द विकेट फुटचा बॉल। आता मात्र टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे बॉल निघून गेला कारण लेग स्टंपचा आपण पाहायला गाठ घेऊन उभा आहे त्यामुळे निश्चितच जो स्टान्स पाहायला मिळाला आणि त्या प्रकारे बॉल 2 असे चेंडू जे बॅट्समन थोडेसे दूर टाकले आणि टाइम करू शकले नाही। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 14 बिनबाद। प्रमुख प्रवेशद्वाराजवळ गेटच्या समोर जे कोणी मोटरबाईक पार्क केलेले आहे टोईंग वाले आलेले आहेत तर कृपया आपल्या मोटरबाईक साईडला घेऊन जा। बघा लवकर स्टेजच्या समोर जेवढ्या मोटरसायकल आहेत त्यांना विनंती करा की घाई करू नका तर तुम्हाला विनंती राहील आपल्या मोटरसायकल बरोबर समोर पार्किंग करायच्या नाहीयेत साईडला लावायच्या आहेत त्या।
एक षटकानंतर धाव संख्या 14 बिनबाद. एवढी धावू नका, एवढं धावपळ करू नका, कारण धावून धावून तेच गेट समोर फक्त आपली मोटर बाईक लावू नका. बघा, जागते रहो. और दौड़ते मत रहना. गाडी उचलणार नाही, फक्त ते बघणार आहेत. छान आहे फोटो. गेटच्या समोर तुमची मोटर बाईक लावू नका. वारंवार आम्ही तुम्हाला अनाउन्समेंट करत आहोत. या सूचनांचं आपण पालन करायचं आहे. पहिलं षटक झाल्यानंतर दुसरं षटक घेऊन येते बॉलर डावखुरा गोलंदाज किरण पाटील. अजून एक असा खेळाडू ज्याच्या नावाची चर्चा आपण पाहतोय सध्या सुरू आहे. आणि बॉल पिचिंग झाल्यानंतर जो बाउन्स याला मिळतो, ही ओळख आहे किरणची. त्यामुळे किरण पाटील कडून त्या अपेक्षा आहेत. मात्र समोर आहे तितकाच घातक डेंजर बॅट्समन श्याम चौधरी. ही कॉन्टेस्ट बघायला प्रेक्षकांना आवडेल. प्रेक्षकांना विनंती आहे, समोर मोटर बाईक पार्क करू नका. आपल्या मोटर बाईक थोड्या स्टेजच्या समोर नाही, आपल्या प्रवेशद्वाराजवळ, तर थोड्या दूर पार्क करायचे आहेत. गोलंदाज किरण पाटील पहिल्या षटकानंतर बिनबाद 14 धावा. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय किरण. डीप मिड विकेटला खेळाडू आहे. डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल क्रॉस खेळायला गेले. चेंडू डॉट. कुठल्या प्रकारची संधी मिळत नाहीये. मगाशी म्हटलं मी की ज्या भन्नाट वेगाने हा गोलंदाजी करतो, ज्याच्याकडे चांगला कंट्रोल आहे, आणि ज्यावेळेस बॉल पिच होतो, टेनिस बॉलमध्ये किरण पाटीलची बॉलिंग वेगळी आहे, मात्र रबर बॉलमध्ये त्याला बाउन्स एक्स्ट्रा मिळतो, कारण पेस असतो, खांद्याचा वापर करतो आणि खूप वरती बॉल राईज होताना पाहायला मिळतो. पहिला बॉल थोडासा क्रॉस खेळायला गेले, डॉट बॉल. राऊंड द विकेट, सॉरी ओव्हर द विकेट. आता मात्र पाहिलं, लेंथ पाहिली, पंचांचा इशारा, वाईड, अवांतर धाव. एका अवांतर धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या जाऊन पोहोचते आता 15 या धाव संख्येवर. यष्टी रक्षक देखील पाहतायत. सुहास पवारला आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. अजून एक घातक फलंदाज, अष्टपैलू खेळाडू अयूब शेख याला आपण पाहतोय. ठाणे या परिसरातील असे खेळाडू ज्यांनी सुप्रीमो चषकामध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली. वेगवेगळ्या संघांचं प्रतिनिधित्व करत असले तरी सुद्धा ज्यावेळेस टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणजे सुप्रीमो मध्ये देखील ज्याच्या नावावर अर्धशतक आहे असा अयूब याला पण आपण पाहत आहोत. लॉंग ऑफ लाईक खेळाडू आहे. पॉइंट कव्हर, सर्कलच्या आतमध्ये डीप कव्हर आहे. फुटचा बॉल. आपला आवडता फटका मात्र क्लिअर होणार का? गोइंग आउट ऑफ द पार्क. अनदर ब्युटिफुल स्ट्रोक. याच साठी केला होता अट्टास. थोडा डावा पाय पुढे काढला, बनवला स्ट्रोकला, स्लॉग स्वीप, षटकार. या 6 धावांनी धाव संख्या आता मात्र पुढे सरकते. एकूण धाव संख्या 21. दिस द फर्स्ट सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. किरण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट फॉर द लेफ्ट हँड बॅट्समन श्याम चौधरी. नॉन स्ट्रायकर बॅट्समन जय. फुटचा बॉल. गुडलेनचा बॉल. टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे बॉल टाइम केला मिड विकेटला स्वतः एनडी अशरफ खान स्टंट मॅन. एक सुंदर असा झेल तर सुटला होता, मात्र 6 धावा 5 धावा रोखल्या होत्या आपल्या संघासाठी, ज्या निश्चितपणे महत्त्वाच्या ठरल्यात. भावेश्वरी क्रीडा मंडळ, त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले बंटीजी, सर्व साईनगरचे देखील खेळाडू. भावेश याला देखील भावेश फावरे याच्या नावावर एक स्पर्धा नाही तर एक टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळाली. केवीएससी मान्सून धमाका या ठिकाणी. आणि यावेळेस देखील आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. उद्या भावेश 11 पालघरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले होते, ज्या संघामध्ये एक जबरदस्त भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेला असा लंगडीमधला खेळाडू, ज्याच्या नावावर जो संघ सागर बर्फेने सुरू केला. समोरच्या दिशेला खेळलेला फटका, दोघांच्या मधून चेंडू सीमा पार, कोणती संधी नाही, खणखणीत चौकार. बॅकफुटला तयार असतात. बॅट ज्या पद्धतीने स्विंग ऑफ द बॅट आहे, कारण लेंथ बॉल जर पिक करायचं असेल तुमचा हँड आय कोऑर्डिनेशन छान लागते, आणि ती समय साधना, ती सुसूत्रता आपल्याला पाहायला मिळाली, जी आवश्यकता होती. आणि त्याचं एक मोजमाप प्रमाण दाखवतोय तो म्हणजे जय. सध्या हा देखील एक नावारूपाला येणारा खेळाडू आहे. काही दिवसांपूर्वी यश कोठारी याला आपण पाहिलं, यशला पाहिलं मीरा रोडच्या, जो डावखुरा गोलंदाज. कबीरला आपण पाहिलं, ज्या प्रकारे ज्याने प्रगती केली. आणि येणाऱ्या दिवसामध्ये हा देखील तितकाच एक यशस्वी खेळाडू ठरू शकतो, जो स्ट्राईकला जय. केवीएससी मान्सून धमाकामध्ये दीप चव्हाण असेल, जय, कार्तिक, डॉक्टर खाडेसाठी डॉक्टर खाडे 11 साठी खेळले, रोहन साळुंके, स्वतः राजा त्या संघामध्ये होते, राजेश जाधव.
आणि त्या संघाचं देखील प्रतिनिधित्व करणारा किरण तयार. पुढचा बॉल पायामधला बॉल होता, खूप छान पद्धतीने खेळून काढलेला आहे. समोर लॉंगॉनला 1 धाव, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेश गुणलेखक 27 आम्हाला सांगतायत. हर्षल निकम बाबू हे देखील एक स्वतः पंच देखील आहेत या मैदानावर. पंच म्हणून देखील त्यांची कामगिरी वेगवेगळ्या स्पर्धा ते कव्हर करतात. स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. नॉस्टार चषक 2026 5वं वर्ष 5वं पर्व आपण पाहत आहोत. गोलंदाज तयार किरण. ऑफ स्टंपचा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. पंचांचा इशारा. भावेश नायर वाईड. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निश्चितपणे आपण पंच म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आपलं योगदान ज्यांनी दिलं आणि नॉस्टार चषकाच्या सुरुवातीपासूनच ज्या प्रकारचं योगदान ISPL मध्ये देखील या उत्तर मुंबईसाठी एक अभिमानाचा क्षण आहे की भावेश नायर आज पूर्ण मुंबई नाही तर महाराष्ट्र नाही तर भारतभर वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपलं योगदान देतो एक पंच म्हणून. पुढचा बॉल स्लोवर वन. मिस टाइम आहे. सोपा झेल सुहास पवार आणि खेळाडू बाद. स्लोवर वन चेंडू होता. चेंज ऑफ पेस होता. लवकर खेळले त्यामुळे बरोबर मिडल करू शकले नाही स्ट्रोकला आणि सोपा झेल अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. रॉयल स्टनर विक्रोलियन संघाचा. सुशांत मांजरेकर सर यांना देखील आपण पाहतोय. अनुभवाची कुठलीच कमी नाही. ज्या प्रकारचं लेदर क्रिकेट मॅक्झिमम खेळले मॅचलेससाठी देखील आपण पाहिलं. अमृत 11 राहुल 11 त्या काळातील एक दिग्गज संघ ज्या संघांमधून संघांबरोबर खेळण्याची जी संधी मिळाली त्यांना. मोठमोठे लेदर क्रिकेटर ज्यांनी मुंबई आणि भारतासाठी देखील खेळले त्यांना जवळून पाहण्याचा आणि त्यांच्यावर खेळण्याचा आनंद. आणि आज पंच म्हणून देखील आपण त्यांना पाहतोय. जयवर जबाबदारी राहील. श्याम थोडासा नाराज असेल कारण ज्या प्रकारे फुलटॉस चेंडू होता, स्लोअर होता, लवकर खेळले त्यामुळे वरती लागला. अन्यथा बरोबर त्यांचा डगआउट आहे तिकडे बॉल येऊ शकला असता. पहिला गडी बाद होतोय आणि हर्षल निकम बाबू प्रणव आलेले आहेत. धावसंख्या 28. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. 10 रुपयाचा वडापाव घ्या, लकी कुपन घ्या आणि उद्या संध्याकाळी आपलं कुपन नंबर आपल्याकडेच असलं पाहिजे. माझा मित्र आला असं नाही. कुपन पाहिलं जाणार आणि त्यानंतर तुम्हाला आकर्षक बक्षिसं दिली जाणार. वेगवेगळी आकर्षक बक्षिसं आहेत, सरप्राईज गिफ्ट आहेत. राम सावंत आमचे मित्र त्या ठिकाणी आहेत. सिद्धेश्वर बॉईज, युवक मंडळ, जनमित्र फाउंडेशन, सर्व प्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचं देखील ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गेले कित्येक वर्ष हे योगदान आपण पाहतोय. नॉर्थ स्टार ही संकल्पना मुळात या उत्तर मुंबईला स्पोर्ट्स हब बनवण्याचा एक संकल्प निश्चितपणे सन्मान्य आदरणीय जनसेवक गोपाळ शेट्टी साहेबांच्या माध्यमातून सुरू झाला आणि हा संकल्प पूर्णत्वास येण्यासाठी निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं योगदान आपण पाहिलं. म्हणून आज सप्ताह मैदान, स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मनोरंजन मैदान ही देखील मैदान आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला पॉइंटला जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत, ट्रॅकवर उभे आहेत, त्यांनी मागे व्हा. काही जण खाली बसलेले आहेत. जो नीचे बैठे हुए हैं येलो शर्ट में, टी शर्ट में, आप पीछे हो जाइए. बाउंड्री के करीब जो जाली पर अपना पैर लगाकर जो खड़े हैं वो भी पीछे जाइए. आप बाद में देखना जो भी वहां पर खड़े हैं, ऊपर बैठे हैं, सर्वांना विनंती करतोय कठड्यावर बसलेले सर्व मागे व्हा. आमचे व्हॉलेंटियर तिकडे जाऊन त्यांना प्रेमाने थोडंसं मागे घ्या. सभी हाँ, आप भी नीचे उतरो. ब्लॅक टी शर्ट, हाँ खाली खाली उतरा. हात आम्हाला नका. यस आय एम ओके, पण खाली उतरा. त्यामुळे काही सूचनांचं पालन देखील करणं गरजेचं आहे. इथे सर्व प्रेक्षक आहेत त्यामुळे तुम्हाला देखील ते करावं लागणार. पहिलाच बॉल लेग स्टंपवर बघूया कारण डाव्या यष्टीवरचा फुलटॉस होता. पंच पाहतायत वाईडचा इशारा. या ठिकाणी वाईडला +2 धावा येतात. त्या 2 धावांनी धावसंख्या आता मात्र 30-14ची सरासरी पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाली. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या 95 आपल्याला पाहायला मिळाली. ताई पॅकर्स पालघर गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये सेमीफायनलचा प्रवास आपण पाहिला आणि काय मॅच झाली होती. यावर्षी देखील 65 धावा नाबाद. एक तुफानी खेळी आपण पाहिली ती म्हणजे प्रशांत घरतची. आणि गेले कित्येक वर्ष प्रशांत घरत ज्या ज्या संघांसाठी खेळतोय एक अमूलाग्र बदल आपण पाहतोय. ज्या प्रकारची बॅटिंग, रबर बॉलमध्ये त्याचा जो स्टान्स असतो खेळण्याची,
जी एक वेगळी आपल्याला ॲक्शन पाहायला मिळते ॲज कम्पेअर टू टेनिस क्रिकेट. बॉलची गती वेगळी असते, टप्पा असतो, हँड आय कॉर्डिनेशन तुम्हाला चांगलं जुळून घ्यावं लागतं आणि त्यानुसार तुमची आयसाईट खूप चांगली लागते बॉलचा टप्पा ओळखून, जी आपण बॅटिंग मगाशी पाहिली. आणि आता अर्णव सज्ज होतोय. पुढचा बॉल डाव्या यष्टी बाहेर, पंचांचा इशारा, पुन्हा एकदा वाईड. डावखुरा गोलंदाज आहे, मात्र जर आपण पाहिलं गोलंदाज राऊंड विकेट येतोय, मात्र टप्पा डाव्या यष्टी बाहेर आहे. 2 सलग वाईड. तर मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, ज्या ठिकाणी 1 धाव मिळते. धाव संख्या पुढे सरकते एका धावेने. टोटल 32-32. गुणलेखक म्हणून आशिष उपाध्याय यांचं योगदान. टेनिस क्रिकेट.in ची लाईव्ह स्ट्रीमिंग, त्याचप्रमाणे प्रशांत आदवडे सर, मनीष पाटील सर आणि इंटरनॅशनल कॉमेंटेटर सर्व आज या व्यासपीठावर आपण पाहतोय. आदरणीय मॉन्टी सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. बॅकफुटला जाऊन बनवलाय स्ट्रोक, मात्र खेळाडू त्या ठिकाणी दॅट शुड बी टेकन. सो जय बॅक टू द पॅव्हलियन. सेकंड विकेट डाऊन. टीम रॉयल स्टनर विक्रोलियन्स. श्याम आणि जय ही बिनीची जोडी परतलेली आहे आणि एक महत्वाची विकेट, कारण ज्या प्रकारे श्याम खेळत होता आणि जय असं वाटलं होतं की चांगल्या प्रकारे मॅचला पुढे घेऊन जातील. जे आज सकाळच्या सत्रामध्ये आपण विशेषतः प्रथमेश पवार आणि प्रीतमला पाहिलं, मात्र त्यानंतर आकाश झा याचा क्लास पाहायला मिळाला. अभिषेक आंगणे याची एक आक्रमक खेळी आणि बॉलिंग अटॅक ज्यांच्याकडे, ज्या संघांकडे छान असणार आहे तो संघ नक्कीच या ठिकाणी उजवा ठरणार आहे. कारण आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये 10-11. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की कशा प्रकारे डिफेंड देखील धावा होऊ शकतात. नवीन फलंदाज रॉयल स्टनर विक्रोलियन्स या संघासाठी ओम, अजून एक युवा खेळाडू, उदयोन्मुख आणि नवोदित खेळाडू, ज्यांच्यासाठी सध्याचं क्रिकेट एक चांगलं व्यासपीठ तयार झालेलं आहे. वेगवेगळ्या स्पर्धा, जसं आपण पाहिलं तर स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी, सुप्रीमो ट्रॉफी, ज्या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी मोठमोठे संघ आणि ज्या स्पर्धांमध्ये चांगला परफॉर्मन्स दिल्यानंतर एखादा खेळाडू नावारूपाला येत होता, मात्र आज ISPL सारखी स्पर्धा आपण पाहतो ज्या स्पर्धांमध्ये मोठमोठे खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. नवनवीन स्पर्धा येणाऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर सुरू होणार आहेत. त्यामुळे आता ओम आपण पाहतोय, जसं मगाशी आपण आर्यन भोईरला पाहिलं, अर्णव आहे, चैतन्य पाटील आहे, हे सर्व येणाऱ्या दिवसामधले आपल्याला स्टार पाहायला मिळतील. जयला आपण आता पाहिलं. त्यामुळे येणारं क्रिकेट या खेळाडूंसाठी खूप चांगलं क्रिकेट घेऊन येणार आहे. फक्त तुमची क्षमता, तुमचं कॅलिबर, तुमची गुणवत्ता तुम्हाला दाखवावी लागणार आहे. लेग स्लिपमध्ये आपण पाहतोय ज्या ठिकाणी सुहास पवार समोरच्या दिशेला ओमचा उल्लेख केला आणि ओमने या ठिकाणी श्री गणेशा केलेला आहे. सरळ बॅटने समोर खेळलेला एक सुंदर फटका सजवला, षटकार. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्या प्रकारे व्यवस्था, जसं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहते त्याप्रमाणेच भावेश चव्हाण यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. भावेश, वेलकम. सर्व पडद्या मॅचचे कलाकारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण पाहिलेले त्यापैकी भावेश देखील आहे. प्रत्येक सिद्धेश्वर बॉईज यांच्या देखील व्हॉलेंटियर्सने, स्वयंसेवक असतील, त्याचप्रमाणे त्यांचे पदाधिकारी यांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपलं योगदान दिलेलं आहे. ही भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न करण्यासाठी युवक मंडळ अध्यक्ष गणेशजी बारे, जनमित्र फाउंडेशन अध्यक्ष दीपकजी पाटणेकर, त्याचप्रमाणे महेंद्रदा गुरव यांचं देखील योगदान आपण पाहत आहोत. पुढचा बॉल, व्हाट अ शॉट, उत्तुंग गगनचुंबी षटकार, हायर अँड सम बिग वन. काय बॉलला रीड केलंय बघा, याला म्हणतात ओळखून मारलेला फटका. एकतर गोलंदाज राऊंड द विकेट येतोय, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर बॉल बरोबर मिळण्याची निश्चितच ओमला शक्यता होती आणि तीच या ठिकाणी शक्यता पूर्ण करतोय. बॉल आला आणि त्याच प्रकारे बॅकलिफ्ट, छान स्विंग ऑफ द बॅट आणि षटकार. धाव संख्या एकूण 44-44. कारण गोलंदाज, फलंदाज ओम, नॉन स्ट्राईकला बॅटर आहेत जे आपण पाहतोय ज्या प्रकारे बॅटिंग करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अर्णव आहे एक बाजूला, आहे बॅटर ओम आणि गोलंदाज करण, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, षटकारी. पुढचा बॉल,
आता मात्र मी स्ट्राईक मगाशी होता, सुहास पुढे आला, त्या दरम्यान एक धाव पूर्ण. टप्पा पडल्यानंतर असं वाटत होतं की प्रत्येक वेळेस बॉल थोडासा टॉपेज जाईल का या अनुषंगाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवले होते, मात्र धाव पूर्ण होते एक आणि एका धावेने धावसंख्या 45. तिसरं षटक, ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकांमध्ये 14ची सरासरी आपण पाहिली, तिसरं षटक आहे. थोडंसं बॉल चेक केला जातो, दोघंही पाहतायत. रबर बॉल सध्या ज्या प्रकारे आपण पाहतोय, वेगवेगळ्या प्रकारचे बॉल देखील आहे, सिक्सर आणि सिक्सर प्रमाणे जसं आपण पाहिलं. मी आमच्या सर्व जनमित्र फाउंडेशन युवक मंडळ आणि सिद्धेश्वर बॉईज यांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन, आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, लेंथ होती मात्र ओळखली छान आणि आपली एक वेगळी ओळख दाखवतायत. हा येतोय षटकार, फटका मारलाय सुरेख आणि धावांचा वाढवतोय 6 धावांचा आलेख समोरच्या दिशेला षटकार आणि एकूण धावसंख्या आता मात्र 51 ब्रिंग्स अ 50 फॉर टीम. आपण पाहतोय ज्या प्रकारे सुरुवात केली रॉयल स्टनर विक्रोलियन्स. या अगोदर आपण पाहिलं की स्टारकास्ट खेळाडू फरदीन काझी, नागेश वाडेकर, श्रेयस कदम, आकाश शिंदारिया, अनिकेत सानप, एक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ होता. मात्र प्रशांत गरत वन साइडेड एक पात्र अभिनय करताना ज्या प्रकारची फलंदाजी, आपल्यामध्ये असलेल्या कॅलिबर, गुणवत्ता आणि ज्या टायमिंगने बॅटिंग केली, योग्य वेळेस अचूक टप्पा त्याने गाठला आणि त्यानंतर पहिल्या स्ट्रगल नंतर ज्या प्रकारे कमबॅक करताना 65 धावा नॉट आउट, जे संघासाठी महत्त्वाच्या ठरल्या आणि 95 धावा वैयक्तिक 65, एक विध्वंस खेळी आपण पाहिली. आणि आता देखील आपण पाहतो 3 ओव्हरमध्ये 51, म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये 14ची सरासरी होती, आता 17ची सरासरी पाहायला मिळते. पुढील 12 बॉल्समध्ये किमान 20 ते 25 धावसंख्या झाली तरी 75 ते 80. मात्र हे देखील विसरता कामा नये, कुनकाई, शितलादेवी, विटावा, ठाणे, बांडू स्ट्रायकर या संघाने 3 ओव्हरमध्ये 69 चेस करताना अभिषेक आंगणे याने केलेली बॅटिंग, जो सामन्याचा सामना बी ठरला होता. आकाश झा थोडासा दुर्दैवी बाद झाला. मात्र या मैदानावर धावा होत आहेत. पावसाची एवढी काही आपल्याला अजूनही असं वाटत नाही आहे शक्यता की पाऊस येईल, मात्र छान असं ऊन आहे आणि बऱ्यापैकी जर आपण पाहिलं तर आषाढ महिना सुरू आहे, काही दिवसानंतर श्रावण सुरू होईल आणि खऱ्या अर्थाने ते श्रावणाच्या सरी दरवर्षी बऱ्यापैकी श्रावणामध्ये ही स्पर्धा आपण पाहतो. मात्र यावेळेस थोडासा आषाढ महिना आहे आणि खूप वेगळं छान असं वातावरण, आउटफील्ड देखील छान पाहतोय आपण. हिरवगार गवत आहे, ज्या प्रकारची खेळपट्टी आहे, पिच क्युरेटर यांना देखील तेवढंच योगदान आहे, श्रेय जाणार आहे. डीपला खेळाडू आकाश जांगीर त्या ठिकाणी आहे. डीपवरनं जोपर्यंत एक फ्लॅट थ्रो 2015च्या वर्ल्ड कपला महेंद्रसिंग धोनीने आपल्या सर्व खेळाडूंना सांगितलं होतं की डायरेक्ट थ्रो तुमचा उंचावर येणार, त्यापेक्षा 1 टप्पा जर आला तर निश्चितपणे आपण चांगल्या खेळाडूंना रनआउट करू शकतो. आणि आपण पाहिलं की कशा पद्धतीने डुप्लेसिस आणि ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती, गोलंदाजांनी रनआउट घेतले होते. त्यामुळे वेगवेगळी क्षेत्ररक्षणाची देखील आपण गोष्टी पाहतो. ज्या प्रकारचा थ्रो, पुढचा बॉल, ओ आता मात्र हा बेबार आहे जलद गतीने. बघा करण पाटीलचे आपण जर पाहिलं तर किरणची ओळख ही आहे. किरण जलद गतीने गोलंदाजी करतो, भन्नाट वेगावर. पंचांचा इशारा येतोय, नोला प्लस येतोय. फ्रीडचा बॉल, 2 धावा. या 2 धावाने धावसंख्या मात्र आता पुढे सरकते ती म्हणजे 53 आणि फ्रीडचा बॉल. किरण पाटीलवर मोठी जबाबदारी राहील. डावखुरा गोलंदाज आहे, कारण आता येणारा बॉल फ्री हिट, तितकीच जबाबदारी ओमवर. ओम अर्णव नेहमीच अमोल म्हात्रे सरांना आपण पाहिलंय, ज्या वेळेस विक्रोलियन संघ खेळतो नवनवीन खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ, जसं हुझेरला आपण पाहिलेलं आहे या संघामध्ये. आणि आमदार साहेबांचं स्वागत या ठिकाणी षटकाराने ओम मांडेच्या बॅट मधून आलेला आहे. उत्तुंग षटकार. बोरिवली विधानसभा सन्माननीय आमदार संजय उपाध्यायजी यांची या ठिकाणी उपस्थिती आपण पाहतोय. हिरो मेहताजी त्यांच्या सोबत आपण पाहत आहोत. त्याचप्रमाणे दिनेशजी जाला, त्याचप्रमाणे हनुमाजी, हे सर्व या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. सन्माननीय बोरिवली विधानसभा आमदार संजय उपाध्याय साहेबांची उपस्थिती. नॉस्टा चषक 2026 या स्पर्धेमध्ये साहेब आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. सर्वांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. साहेबांचं स्वागत ओम पांडे बॅटरने षटकाराने केले. साहेबांची उपस्थिती इथे आणि तिकडे मैदानावर षटकार.
दिनेश जालाजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, रुमाजी देखील आहेत, नीरवजी मेहता, हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. नॉस्टा चषकाचं हे 5वं वर्ष आहे, 5वं पर्व. आणि या 5व्या पर्वातील आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारचा आजचा पहिला दिवस, आज जी उपस्थिती आहे या परिसरामध्ये, विशेषतः उत्तर मुंबईमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपण कडक शिस्त, आपल्याला कठोर निर्णय पाहायला मिळतात. याचं प्रमुख कारण आणि ज्या नियमामध्ये आपण पाहतोय सर्व गोष्टी होत आहेत, असे आदरणीय संजय उपाध्याय साहेबांची उपस्थिती. आमदार साहेब, अप्रतिम बॉल, काय यॉर्कर टाकलाय, डबल माइंड, जाऊ नको नको, थांब, अशा प्रकारे. ओ, काय घडलंय बघा, जलद गतीने थ्रो केलेला, मात्र बॅकअपला खेळाडू होता, अन्यथा त्या ठिकाणी मोठी चूक होणार होती. आणि दोघांची पार्टनरशिप छान होते. मगाशी आपण पाहिलं ताई पॅकरसाठी विनायक भोईर लवकर आउट झाले, प्रशांत घरत उभा राहिला आणि प्रशांत आणि जर आपण पाहिलं तर जी पार्टनरशिप झाली, जी महत्त्वाची ठरली होती, प्रशांत भगत बरोबर ज्या प्रकारे ताई पॅकरचे खेळाडू उभे राहिले आणि 95 पर्यंत पोहोचले. आता हे देखील करावं लागेल ओम बरोबर अर्णवला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॉटम एंडचा वापर, बिलाल आहे, पंचांकडे दाद मागितली जाते, पंचांचा इशारा येतोय, थर्ड अंपायर रेफर केलेला आहे. हाच बिलाल जो दुसऱ्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता नॉस्टा चषकामध्ये. आकाश जहांगीर देखील बोलतोय त्यांच्याशी, सुहास आहे त्या ठिकाणी. बघूया कशा पद्धतीने हा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय, कारण ओम पांडे क्रीजमध्ये पोहोचला आहे की नाही. थोडंसं थर्ड अंपायर आता ॲक्शनमध्ये येतील. अमर साठे सर, थर्ड अंपायरकडे डिसिजन देण्यात आलेलं आहे. नॉस्टा चषक 2026च्या निमित्ताने व्यासपीठावर बोरिवली विधानसभा सन्माननीय कार्यसम्राट आमदार संजय उपाध्याय साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. 5वं वर्ष आहे नॉस्टा चषक. जनसेवक गोपाळ शेट्टी साहेब यांच्या माध्यमातून निश्चितपणे जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा आलेला आहे, आउट. त्यामुळे ओम पांडे बाद झालेले आहेत आणि आता नवीन फलंदाज येणार आहे. सूर्य आहे का, उझेर. मगाशी त्यांचे बंधू खेळले फिरोज, उझेर याला आपण पाहतोय. प्रबोधन या ठिकाणी अंडर 20च्या ज्या स्पर्धा झाल्या, ज्यामधून ज्या खेळाडूने आपले योगदान दिलं, रिषभ शर्मा, ब्रिजेश आणि हा खेळाडू ब्रिजेश वाल्मिकी, उझेर, त्यानंतर रिषभ शर्मा. आणि त्यानंतर त्याच स्पर्धेला ज्यावेळेस अमोल म्हात्रे सर आले होते, तेव्हा अमोल म्हात्रे सरांनी म्हटलं की या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर जो असेल त्यांना आम्ही निश्चित आमच्या संघामध्ये स्थान देऊ. आणि ते स्थान त्याला दिलं होतं, कारण त्यानंतर राजेंद्र सानप ट्रॉफीमध्ये तो खेळला होता विक्रोलियन्स या संघाकडून. त्यानंतर द ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीगमध्ये देखील तो खेळला, जी स्पर्धा एअर इंडियाला होती. मी प्रेक्षकांना विनंती करतोय, बाउंड्रीच्या बाहेर जे समोर प्रेक्षक आहेत खुर्ची घेऊन, त्या सीमारेषेच्या मागे उभे राहा, बसा. बाउंड्रीवर काही बसलेले आहेत बघा, प्लीज. किरण, समोरच्या दिशेला कडक, पॉवरफुल, चाबूक षटकार. आत्ताच म्हटलं होतं की अमोल म्हात्रे सर नवनवीन खेळाडूंना, नवोदित, उदयोन्मुख या खेळाडूंना संघामध्ये स्थान का देतात, याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतं. या अगोदर आपण पाहिलं ज्या प्रकारे जय, आज अर्णव आहे, मग अशी ओमचा क्लास पाहिला, उझेर आलेला आहे. धावसंख्या पुढे सरकते. हर्षल निकम, बाबू 66. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28, पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, 28, तिसऱ्या ओव्हरमध्ये 22, 51. चौथं षटक, किती धावा निघणार? 66 आतापर्यंत झालेत, 15 धावा निघाल्यात. किरण पाटील राऊंड द विकेट येतोय, स्ट्राईकला अर्णव, पॉइंट, कव्हर, एक लॉंग ऑफला खेळाडू आहे, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक मिड ऑन, सर्कलच्या आतमध्ये जे 4 खेळाडू आहेत. पॉइंट, कव्हर पॉइंट, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन. किरण पाटील याला चांगला टप्पा ठेवावा लागेल, ज्या प्रकारे अर्णव टाइम करतोय बॉल. प्रेक्षकांना देखील विनंती राहील, एका हातात झेल घ्या आणि समोर असलेली आमची बॅट घेऊन जा. रिया स्पोर्ट्स कडून 2 प्रेक्षकांना आपण पाहिलं, एक सात्विकला पाहिलं पहिलं, त्यानंतर अजून एक रोहनला पाहिलं, ज्यांनी एका हातामध्ये बाउंड्रीच्या बाहेर झेल घेतला आणि रिया स्पोर्ट्स कडून बॅट त्यांना देण्यात येणार आहे. अक्षय तिकडे पाणी घेऊन जा. तर 4 ओव्हर्स नंतर हर्षल स्कोर 4 ओव्हर्स 67.
धावसंख्या 67. सुहास पवार कोण येणार बघूया. एक वर्ष असं होतं की ज्यावेळेस चुनाभट्टी असेल, चेंबूर या परिसरातून मानखुर्द या परिसरातील असे काही खेळाडू तयार झाले. त्यामागे एक वेगळं कारण होतं. ज्या प्रकारची आपण नेहमीच पाहिलेल्या अमित कोहलीला, ज्या ठिकाणी नक्कीच आता आपण सुहासला पाहतोय. शेवटचं षटक आहे. आपण जाऊया. आमचे युवक मंडळ अध्यक्ष गणेश बारे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. सन्मान्य बोरिवली विधानसभा आमदार संजय उपाध्याय साहेब यांची देखील उपस्थिती आपण व्यासपीठावर पाहत आहोत. सर धन्यवाद राजेश, धन्यवाद राजूजी. आणि दरवर्षीप्रमाणे अतिशय अतिरतीचा अशी होत असलेली स्पर्धा, पहिला सामना शेवटच्या बॉलवर पर्यंत गेला आणि आपण एका 5 ओव्हरमध्ये 96 आणि दुसऱ्या संघाने 92 रन मारले. तर असं उच्च कोटीचं क्रिकेट या सप्ताह मैदानमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हे जे सुंदर मैदान आपल्याला दिसतंय त्याचे रंगरंगोटी झाले, जॉगिंग ट्रॅक अतिशय अद्ययावत झाले, त्याची माळी चौकी एकदम चांगली बनली आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांच्याकडे आम्ही सगळे युवक आशेने पाहतोय ते म्हणजे मुंबईतलं पहिलं सोलारवर चालणारं विजेचे दिवे, की ही जी तरुणाई आहे, ही जी झेन झीबद्दल आपण खूप बोलतोय, तर त्या झेन झीला एक्सप्रेस होण्यासाठी मैदानांची आवश्यकता आहे. आणि ती आवश्यकता ओळखून आणि उत्तुंग मारलाय बघूया. षटकार होतो की षटकार आमचे बोरिवलीचे अध्यक्ष, बोरिवली पश्चिम मंडळाचे नयनेश शाह या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं पण स्वागत आहे. आणि आमचे बोरिवलीचे दमदार आमदार संजय उपाध्यायजी यांनी बोरिवलीमध्ये एक विकासाची नवीन परंपरा सुरू केली, ज्याला आपण बोरिवली पॅटर्न पण म्हणतो. तुम्ही बघत असाल फुटपाथ अगदी चकाचक आहेत. SV रोडवरती फेरीवाला मुक्त झालंय. आणि ज्या ज्या विषय सामान्य जणांच्या जवळचे आहेत त्या सगळ्या विषयांना घेऊन आमचे आमदार सतत कार्यशील आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून हे मैदान जनसेवक गोपाळ शेट्टीजी यांच्या संकल्पनेतून बनलं. आता संजय उपाध्यायजी त्याच्यामध्ये आपल्या निधीतून एक सुंदर मैदान आपल्या सगळ्यांसमोर इकडे. आणि अपर कट बघूया आणि 6 धावा. उच्च कोटीचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. ऑल इंडिया स्पर्धा झाली ही. मी आमदार साहेबांना विशेष धन्यवाद देईन की त्यांनी युवा पिढीला, तरुणाईला स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी अशी जी अनेक मैदान आहेत त्यांच्या विकासाचा झपाटा लावलाय. आणि नक्कीच जर युवक त्याच्यामध्ये एनर्जी जास्त असते आणि तो मैदानावर उतरून जर आपला नैसर्गिक खेळ खेळेल तर मला वाटते नक्कीच तो स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी अशी अनेक मैदानं, मग शिंपोलीच्या मैदानाबाबत पण च्या लढ्यामध्ये आमचे आमदार साहेब स्वतःचं योगदान देत आहेत. आणि ही मैदानं अशीच मोकळी राहावी, ती आणखीन सुंदर व्हावीत, जास्तीत जास्त लोकांना खेळण्यासाठी ती उपलब्ध व्हावीत, असं प्रयत्न भारतीय जनता पक्ष, युवक मंडळ, जनमित्र फाउंडेशनच्या वतीने आम्ही सगळे करत राहू. मी सर्व तरुण मंडळींच्या वतीने आमचे बोरिवलीचे दमदार आमदार संजय उपाध्यायजी यांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देईन की त्यांनी या मैदानाचं जे रूप आहे ते पालटले. आणि येणाऱ्या दिवसामध्ये संध्याकाळी 6 ते रात्री 10 आपल्याला क्रिकेट खेळता येईल, फुटबॉल खेळता येईल, यासाठी बोरिवलीतल्या मैदानांमध्ये विजेचे दिवे म्हणजे फ्लड लाईट्स लावण्याचा पण संकल्प आमदार साहेबांनी केला आहे. जेणेकरून जे लोक, जे युवा कामाला जातात, ऑफिसला जातात, त्या आल्यानंतर ऑफिसवरून 5-6 वाजता आल्यानंतर पण आपला खेळ खेळू शकतील, असं आवाहन आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने आमदार साहेबांना केलं आहे की आपण त्या कामाला पण लवकरच पुढचा चेंडू बघूया. आणि हा मला वाटते ओम पुष्पांजली बिल्डिंगच्या गेटवर गेलाय.
थेट रस्ता पार 86 धावा झाल्यात. अगोदर 95 धावांचा 5 ओव्हरमध्ये रेकॉर्ड होता. आता किती चेंडू बाकी आहेत? 2 चेंडू आहेत, म्हणजे अजूनही तो रेकॉर्ड इथे तुटू शकतो. 86 धावा या ठिकाणी झाल्यात. आणि विक्रोलियन्स जो संघ आहे तो गत सालचा विजेता संघ यावेळी चॅम्पियन्स सारखाच खेळताना दिसतोय. पाहूया. मी या प्रसंगी जनमित्रचे 4 धावा म्हणजे 90 झाले. शेवटच्या बॉलला जर एक षटकार आला तर तो आजच्या दिवसाचा हायेस्ट स्कोर या ठिकाणी नोंदवला जाईल. पाहूया. प्रशांत आदवडेजी आणि हा फ्लॅट मारलाय. 4 धावा म्हणजे 94 धावांची या ठिकाणी लक्ष्य, 95 धावांचं लक्ष्य या ठिकाणी विक्रोलियन्सने ठेवलंय. बघूया एनडी काय करतात. ते ओपनिंगला येत आहेत की काय करतात ते पाहूया. मी दीपक पाटणेकरजीने यांना पण विनंती करेन की त्यांनी शिक्षा दीपक पाटणेकर साहेबांच्या शुभ हस्ते बोरिवली विधानसभा कार्यसम्राट आमदार आदरणीय संजय उपाध्याय साहेब यांचा सत्कार सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. नैनेश शाह साहेब यांची देखील उपस्थिती. महेश राऊत साहेबांना, नयनेश शाह अध्यक्ष बोरिवली पश्चिम यांचा देखील सत्कार सन्मान आपण करायचा आहे. त्याचप्रमाणे नीरव मेहताजी या ठिकाणी उपस्थित आहे. दिनेशजी जाला, करतो आणि त्यांचंही या मंचावरून आम्ही स्वागत करू इच्छितो. राजेश रस्तोगी कृपया. बोरिवली मंडळाचे कोऑर्डिनेटर दिनेश झालाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. दिनेशजी आपलं पण खूप खूप स्वागत आहे. उत्तर मुंबईचे मंत्री नीरव मेहताजी आपलं पण खूप खूप स्वागत आहे. उत्तर मुंबई तेलुगू सेलचे आमचे अध्यक्ष, आमचे मित्र, जुजारू असे जिल्हा अध्यक्ष हनुमान मॅकला या ठिकाणी उपस्थित आहेत. हनुमानजी आपलं पण खूप खूप स्वागत आहे. रस्तोगी जी आप भी आना है. बोरिवली पूर्वेतून आलेले आमचे मित्र व्यंकटेश कॅसारामजी यांचं पण या ठिकाणी स्वागत आहे. आम्ही या मंचावरून अगदी मनापासून ज्यांची आठवण करतो असे तमन कॅसारामजी आमच्यामध्ये अकस्मातपणे निघून गेलेत. पण तमनभाई, आम्ही तुमची
कल करेंगे धर्मवीर जी यहाँ पर उपस्थित है, वार्ड 14 के अध्यक्ष। बोरिवली पश्चिम मंडळाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष वर्षित रांका या ठिकाणी उपस्थित है। वर्षित आइए, आपका भी स्वागत है। योगेश सकपाल, महेंद्र गुरव वर्षित का यहाँ पर स्वागत करेंगे। आओ वर्षित, आगे आ जाओ। राहुल जंगम ये ओव्हर टू यू राजेश कुळेजी। आणि बोरिवलीच्या या सुंदर मैदानांवरून आपण खूप सुंदर बोलता, आपल्याला माईक सुपूर्द करतो। धन्यवाद। आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत सुस्वागतम। व्यासपीठावर देखील सर्व मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय आणि मैदानावर सर्व स्टारकास्ट खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। या पुढील समालोचन करण्यासाठी मी विनंती करतोय, ज्यांनी भारत भ्रमण करत असताना देखील मोठमोठ्या स्पर्धा आपल्या मधुर वाणीने समृद्ध केल्या, निश्चितपणे असे डॉक्टर प्रशांत आदवडे सर यांना विनंती करतोय। ओव्हर टू यू। थैंक यू राजू, वेलकम बैक। सभी का स्वागत है। आप देख रहे हैं बनॉस्टा चषक 2026 की अद्भुत कहानी। आज का रण क्षेत्र केवल शक्ति का नहीं बल्कि सूझबूझ और कला का भी प्रमाण होगा। मुकाबला इतना जबरदस्त होगा कि इतिहास खुद दोहराने से पहले 2 बार सोचेगा। मजा आएगा। और पहली गेंद की अगर बात, थोड़ा स्टंप के बाहर रखा गया था गेंदबाज द्वारा। और मनीष, टारगेट बहुत बड़ा है, लक्ष्य बहुत बड़ा है, और अगर इस टारगेट को आपको अचीव करना है तो अपोनेंट टीम के गेंदबाज को आपको टारगेट करना पड़ेगा, तभी जाकर आपका टारगेट पूरा होगा। मिस्टेक करून नाही चालणार। हा सामना महत्त्वाचा आहे आणि मागच्या सामन्यामध्ये प्रशांत सर 96चं लक्ष होतं, 92 झाल्या होत्या, म्हणजे या मैदानावर धावांचा पाठलाग करता येऊ शकतोय। याच पंचांचा निर्णय येण्याची आपण वाट पाहतोय। अजूनही पंच तपासतायत। ज्या घटनेला वारंवार धीम्या गतीनं पाहिलं जातं टेनिस क्रिकेट .च्या त्या वॉर रूम मध्ये, आणि त्यानंतर ती चाचपणी केल्यानंतर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। पण चांगली लढत होईल अशी अपेक्षा आहे, कारण वायू 11 बोनकोडे या रबर बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये चांगलाच खेळ वायू 11 बोनकोडे झालाय। पण काय पहिला डाव रंगवलाय खरं तर फलंदाजी करणाऱ्या संघाने, अर्थात रॉयल स्टनर्स विक्रोलियन्स। प्रणव मोहित ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की और 41 रन बनाए। ओम पांडे ने अपना जलवा दिखाया, शानदार प्रदर्शन दोनों का रहा। शुरुआत बहुत खराब थी विक्रोलियंस टीम की, लेकिन उसके बाद में जिस तरह से कमबैक किया वो काबिल तारीफ था। इट्स वाइड बॉल, वाइड बॉल का इशारा अंपायर ने किया। चेंबूरचा ओम पांडे बॉलिंग ट्रॅकवर आहे आणि स्ट्रायकर साइडला घाटकोपर पंतनगरचा आकाश जांगीड। स्कोर झालेला आहे सुरू, 1 धाव फलकावर। फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, समोर असला कोणताही गोलंदाज षटकार खेचणं हाच माझा अंदाज आकाश जांगीडचा। तर अडचणी येतच राहतील, निवडलेला मार्ग सोडायचा नसतो आणि तोच मार्ग पकडलाय। पहिल्याच बॉलवर षटकार खेचला आकाश जांगीडने। जी हाँ, रबर बॉल में ये सबसे बेहतरीन खिलाड़ी है और रबर बॉल से ही इनकी पहचान बनी हुई है। तो ये शॉट कमाल का था, फुल टॉस गेंद थी, स्टक कवर के ऊपर से एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक बल्लेबाज जहांगीर का। इस बार गेंद को फाइंडिंग क्षेत्र में खेला गया, 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के पास। शुरुआत तो बहुत बढ़िया, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी तो बिल्कुल वो वाइड बॉल का इशारा हुआ, उसके बाद में छक्का। अब सिंगल, आपने 2 गेंदों में 7 रन बनाए
कुल मिलाकर आंकड़े ये बता रहे हैं कि स्कोर 8 है, तो शुरुआत बल्लेबाजों की बहुत बढ़िया हुई है। श्याम स्लीपला आहेत, अमोल म्हात्रे यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. ओम पांडे बॉलिंग ट्रॅकवर आहे. विक्रोलियन्सने मुंबईतलं महाराष्ट्रातलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि त्याचमुळे अमोल म्हात्रे या दिग्गज क्रिकेटपटूंचं मार्गदर्शन रॉयल स्टनर्स विक्रोलियन संघाला मिळते. पण वायू विलियम बोनकवडे जबरदस्त खेळ, शुभम नाईक त्याचे मेंटॉर आहेत, खूप चांगला संघ बांधलेला आहे. गोलंदाजांच्या वतीने थोडासा खर्च झालाय, पण तो खर्च कुठेतरी कमाईमध्ये परावर्तित करण्यासाठी फलंदाजांना मेहनत घ्यावी लागेल. अश्रफ स्ट्रायकर साईडला आहेत. पहिल्याच षटकामध्ये पहिल्या षटकार तर आकाश जांगीडच्या नावावर गेलाय, पण पाहूया त्यालाच ती 7 आता अश्रफची मिळते का. धावसंख्या पोहोचते 8. ओम फुलटॉप बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह. साथीदार चांगला खेळायला लागला तर मग तुमच्या खेळीला पंख लागतात. बॉल कव्हर्स बॉलियन पार. वेट फॉर अंपायर सिग्नल. चौकार, 4 धावा. जाते भी गेंद को ऑन साइड पर खेलने की कोशिश कर रहे थे, लेकिन ये बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन है ना, ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन को ऑफ स्टंप के बाहर ही खेल रहे हैं, मतलब एक्स्ट्रा कवर कवर और डीप एक्स्ट्रा कवर की तरफ खेल रहे हैं. तो गेंद की मेरिट के हिसाब से शानदार बल्लेबाज स्टन बेंडरा. मनीष, ये मुकाबला जो है ना, जिसमें बल्लेबाजों के पास वो काबिलियत है, दोनों बल्लेबाज, आकाश अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं, एक तरफ अशरफ एंडी बहुत अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं. इनके नाम पर शतक भी है एंडी के नाम पर. एक्झॅक्टली. त्याचमुळे बघा ना, आता पहिल्या डावात ज्या काही गोष्टी आपल्या पक्षात नाही घेता आल्या, लक्ष देऊन त्या या डावात आपल्या कक्षेत घेता येतील, तोच प्रयत्न दोन्ही फलंदाजांना करायचा आणि ते आव्हान स्वीकारले सुद्धा. ओम पुढचा बॉल जाऊ दिले. बॉलला एक्स्ट्रा रन मिळत आहेत, त्या संधीचा फायदा, पण रनआउट होणार नाही याची सुद्धा काळजी दोघ जण घेत आहेत. जी हाँ, व्हाइट बॉल का इशारा, रन आ रहे हैं. सबसे बड़ी बात है टारगेट बहुत बड़ा है ना, तो शुरुआत आपकी बहुत महत्वपूर्ण होगी. आप आगाज किस तरह से करेंगे वो देखने लायक होगा. स्ट्राइकर पर आकाश. डिंगरे सरकार चषक में मैंने इनको देखा था बल्लेबाजी करते हुए, क्या जबरदस्त बल्लेबाजी की थी अंडर प्रेशर, दबाव में. इंतजार किया, मराठीत म्हणतात ना, वाट बघितली आणि वाट लावली. काय जबरदस्त बॅटिंग करतोय आकाश. झकास, आपला क्लास दाखवत असताना आकाश. मॅच जबरदस्त क्रिकेट मैदानात चालू आहे. स्कोर झालेला आहे तो म्हणजे 20 धावा, जिंकण्यासाठी 25 चेंडू 75 धावा. स्टार्ट जशी हवी होती तशी स्टार्ट मिळाली, ज्याला आपण फायरी स्टार्ट बोलू शकतो, अटॅकिंग स्टार्ट बोलू शकतो आणि डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग या दोन्ही फलंदाजाच्या वतीनं. लेग कटर बॉल होता, बॉलला बाउन्स मिळाला आणि कदाचित त्याच बाउन्सच्या अंदाजात तो स्ट्रोक खेळण्यासाठी तयारीत होता आकाश जांगीड आणि त्यांनी बॉलला फॉरवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलं. षटकाराची नोंद झाली. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा बॉल. ओम पांडे एक महत्वाचा तरुण गोलंदाज म्हणून त्यांनी या पावसाळी क्रिकेटची सुरुवात केली, पण आज मात्र पाऊस नाहीये, पण मात्र आता क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला स्वतःला असेंबल करावं लागतं त्या सामन्याच्या हिशोबाने. पुढचा बॉल. ओम पांडे. दबाव व्याजासकट परत देता आला पाहिजे. पहिल्या षटकात दबाव व्याजासकट परत केलाय आकाश जांगीडने. काऊ कॉर्नर क्लिअर, सिक्सर. मेरी कोई मदद नहीं करता, मैं अकेला हूं, मेरी कोई मदद नहीं करता, मैं अकेला हूं, मुझे कुछ फर्क नहीं पड़ता. ये आकाश जहांगीर है ना, कमाल के खिलाड़ी है. सामने उनके पास स्टैंड बहुत बढ़िया बल्लेबाजी. स्टार्ट के स्कोर की अगर बात करें तो 26 है. पहले ओवर का खेल, पहले ओवर का खेल या समाप्त. सूरज के बिना सुबह नहीं होती, चार के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, और अशरफ और आकाश के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. बेहतरीन स्टार्ट.
बनवता येईल त्यासाठी प्रयत्न आमदार साहेबांचे राहिलेत. सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा आणि त्यामुळे निश्चितच कला क्रीडा क्षेत्राला खूप चांगले दिवस आलेले आहेत. याच दरम्यान अजिंक्य सानप 10वं पर्व गाजलं. प्रकाश होतात ती स्पर्धा आणि परभणीची स्पर्धा राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी यावर्षी यादगार ठरली. अजिंक्य सानप हे आयोजक आहेत, त्यांना विनंती आहे सर आपण व्यासपीठावरती या. वेलकम. आणि सध्या राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी मधील बेस्ट प्लेयर आपल्या स्क्रीन वरती है. एंडी अशरफ बहुत ही बढ़िया बल्लेबाज इनकी रही थी. अजिंक्य सानप क्या टाइमिंग है. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी का बेस्ट प्लेयर जो है बीच मैदान पर हैं और वो बल्लेबाजी कर रहे हैं और इसी बीच अजिंक्य सानप साहब का शुभागमन. संजय उपाध्याय साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. कला क्रीडा क्षेत्रासाठी आपलं भरीव योगदान राहिलेलं आहे. एक व्हिजन, आपलं एक मोठं व्हिजन राहिलेलं आहे. आपल्या बोरिवलीला, आपल्या कांदिवलीला, आपल्या शहराला जगाच्या नकाशावर आणण्याचा प्रयत्न. आणि काय स्वागत आहे. अशरफ आलाय रंगात, त्याने चेंडू पाठवलाय ढगात. अँडी भावा तुझी चर्चा असेल क्रिकेटच्या जगात. षटकार. काय खेळ चाललाय. एका मागोमाग एक षटकार दोन्ही फलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळते. आतापर्यंत 7 चेंडू डिलिव्हर झालेत. 7 पैकी 4 षटकार म्हणजेच 95 धावांचा पाठलाग करण्यासाठी वायू 11 बोनकोडे आहेत तयार असं आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे. 23 चेंडूत 63 धावांची गरज आहे. योगेश भालेकरचं स्वागत केलंय. अशरफने षटकार खेचून वेग वाढवलाय. ड्राईव्ह केलाय बॉलला. बॉल काऊ कॉर्नरला. सिंगल होते कंप्लीट. सेकंड साठी कॉल दिला जाईल का पाहूया. क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळते. थ्रो लॉन स्ट्रायकर साइडला पूर्ण होते फक्त एकच धाव. स्ट्राईक जाते आता आकाश जांगीकडे. एका धावेची वाढ होऊन स्कोर जातोय 33. टिट फॉर टैट. बहुत ही शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर. 9 स्टार चषक का पहला मुकाबला पैसा वसूल हुआ था. ये भी कमाल का मैच है. 22 गेंदे 62 रनों की जरूरत है. स्ट्राइक रेट पर बल्लेबाजी करने के लिए आकाश. और जो हमारे सारे मेहमान या जो दर्शक है मैं उनको बताना चाहूंगा एक बहुत बड़ा मुकाबला बीच मैदान पर जारी है. दर्शक भी काफी संख्या में मौजूद एंजॉय करते हुए हर मोमेंट को. खास करके वायु 11 बोनकोडे कमाल की टीम है. लेकिन देखिए आग दोनों तरफ लगी हुई है. एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई. इस बार आकाश के बल्ले से छक्का और आकाश का इरादा है पक्का. गेंदबाज हक्का बक्का. कडक बेधडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये वायू 11 बोनकोडे संघाच्या या दोन्ही फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळते. स्ट्राईकवर कोणी असत्या दोन्ही फलंदाज एअर स्ट्राईक करतायत आणि गरजेपोटी आपल्या संघाची मदत करतायत. 95 धावांचा पाठलाग करायचा होता. स्कोर जातोय तो म्हणजे 39 वर. जिंकण्यासाठी 21 चेंडू 56 धावांची गरज आहे. आव्हान कितीही मोठं असू द्या, आमच्या प्रयत्नांची उंची सुद्धा तितकीच मोठी असेल. दोन्ही फलंदाज तेच ठणकावून सांगतायत. बिल्कुल. इस पर सपना बहुत बड़ा है दोनों का. अगर सपना बहुत बड़ा है ना तो आपको मेहनत भी बड़ी करनी पड़ेगी और जितनी बड़ी मेहनत उतनी बड़ी कामयाबी. टारगेट बहुत बड़ा है. मजा आ रहा है दर्शकों को. अब बॉल दोबारा देना पड़ेगा. हमारी जो मैनेजमेंट टीम है उसमें साई को आप देख रहे बॉल मैदान के अंदर लेके गए क्योंकि ये बॉल वापस नहीं आया. ये बॉल वापस नहीं आया. नया बॉल मैदान के अंदर आ रहा है. प्रशांत सर 10x कंपनीला आता ओव्हर टाइम करावं लागेल. कसं तसा सामना रंगतोय. मागचा सामना सुद्धा 96 चा होता. हा सामना 95 चा आहे. दोन्ही डावांमध्ये फलंदाजी तुम्हाला मागच्या सामन्यात सुद्धा चांगली पाहायला मिळाली आणि आता या सामन्यात सुद्धा दोन्ही डावांमध्ये षटकारांची आतिषबाजी चालू आहे. बॉल हरवतायत या कांदिवली पश्चिमेच्या या सप्ताह. स्कोर जातोय तो म्हणजेच 39. फुल लेन बॉल होता. बॅकलिपला खाली घेतलं. कवसला स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरचे बॉलवर पोहोचते. सिंगल होते कंप्लीट. स्ट्राईक जाते अशरफकडे. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 40. चला 40 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी आता 20 चेंडू आणि 55 धावांची गरज. 20 बॉल 55. योगेश भालेकर पुढचा बॉल पंचांच्या उजवीकडून. चांगला बॉल वेगवान थोडा खाली राहिलाय. यष्ट्यांना फुंकर घालून श्यामला चकवून बॉल मागे जातोय. डिक्लेरेशन झोनची 22ची एक धाव मिळते. एक धाव वाढते आणि स्कोर जातो तो म्हणजे 41. कमाल का मुकाबला. दर्शक काफी संख्या में मौजूद है और फिलहाल 4:09 का समय हो गया है. वक्त के नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत. आपके पास गेंदें यहाँ से 19 और 29 गेंदों में जीतने के लिए फिलहाल आंकड़े क्या बता रहे. 54 रनों की जरूरत है.
क्या आप वो 9 छक्के जड़ पाएंगे, वो देखने वाली बात है। क्या कुछ वो 4-5 गेंदें आपको बेहतर डालनी है। हवा में गेंद बहुत ऊपर, लांगा पर गेंद के नीचे खिलाड़ी जयेश। ओ माय गॉड, ये क्या हुआ। आसान कैच, ये लड्डू था, ये लड्डू था। शादी का समय नहीं, लड्डू बांटने का समय नहीं है। टारगेट बहुत बड़ा है, आसान कैच आपने छोड़ा है भाई। क्या छोड़ा या मैच छोड़ा है, ये तो आने वाला वक्त ही बताएगा, क्योंकि आपके पास अभी भी वो 18 गेंदे हैं और 18 गेंदों में जीतने के लिए फिलहाल यहां से और 53 रनों की जरूरत है। मैच समाप्त नहीं है, मैच ऑन है, टीवी ऑन रखिए। क्रिकेट इज अ गेम ऑफ फ्रस्ट्रेशन असं सुद्धा मी म्हणेन, कारण ते फ्रस्ट्रेशन आता लगेचच प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं, कारण हा सोपा झेल होता, ज्याला आपण क्रिकेटच्या शब्दावलीमध्ये ड्रॉप अ डॉली म्हणतो. अगदी सोपा झेल. झेपी एक्सपेक्ट नाही होत. क्रिकेटचा खेळच असा आहे, एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड असं म्हटलं जातं. षटकं संपतायत 2, स्कोर वायू 11 बोनकोडे 42, बॉल शिल्लक आहेत 18 चेंडूमध्ये 53 धावांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. अनिकेत चला, जिकडे प्रेक्षक उभे आहेत मैदानाच्या मागे बाहेर घ्या, सर्वांना बाहेर घ्या, कारण हा सामना महत्वाचा आहे, क्रुशियल मोमेंट आहे आणि तो मोमेंट जगण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक आलाय, तो खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू आलाय. 18 चेंडू जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. क्या मुकाबला माने चल रहा है, बीच मैदान पर चर्चा भी जारी है। चर्चा होनी चाहिए लेकिन ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा भी होता है। वक्त भी बहुत इंपॉर्टेंट है। नाउ रिमेनिंग 18 डिलीवरीज एंड नीड 53 रन टू विन दिस मैच। वेरी गुड बैटल गोइंग ऑन हियर बिटवीन बैट एंड बॉल। क्या जबरदस्त मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। चर्चा करने के बाद, मंत्रणा करने के बाद सारे खिलाड़ी अपनी जगह पर आ रहे हैं। 9 स्टार चषक, जहां खेल होगा आकर्षक और झूम उठेंगे सारे दर्शक। आदरणीय संजय उपाध्याय साहेब यांना सुद्धा अशीच लढत पाहिजे आहे, जरी त्यांचा पुढचा कार्यक्रम ठरलेला आहे, पण मला खात्री आहे की हा सामन्याचा निकाल बघल्याशिवाय आमदार साहेब निघणार नाही. 18 चेंडू 53 धावांची गरज आणि मला खात्री आहे प्रशांत सर सामना शेवटच्या षटकावर जाईल. जी हाँ, उम्मीद तो यही कर रहे हैं, क्योंकि इस मुकाबले में दोनों तरफ से बहुत ही बेहतरीन प्रदर्शन करने वाली टीमें हैं और अच्छे खिलाड़ी भी हैं और मजा आएगा इस मैच में, मजा आएगा। जिंदगी जीने का मजा तभी है, जिंदगी जीने का मजा तभी है जब जिंदगी में इश्क हो, और क्रिकेट खेलने का मजा तभी है जब हारने का रिस्क हो। क्या मुकाबला ये, 18 गेंदे और 53 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। वक्त ज्यादा न रहे, वक्त बहुत इंपॉर्टेंट है। नौस्टार चषक 2026 युवक मंडल सिद्धेश्वर बॉयज, गणेश बारे, महेंद्र भवन गुरव, और उसके साथ अगर देखें तो पाटनेकर साहब, बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का, दर्शकों का जबरदस्त सपोर्ट। इस वक्त एंडी ऑन स्ट्राइक, गेंदबाजी में परिवर्तन किया गया। अब गेंदबाजी में हसद को बुलाया गया गेंदबाजी के लिए। मनीष, दिल की धड़कनें बहुत है, पैसा वसूल मैच होगा, मुझे तो लग रहा है यहां से। 18 गेंदे 53। असद आसमान की तरफ, हवा में हाई फ्लाई इनटू द स्काई, गेंद कर रही है टाटा बाय बाय, गगनचुंबी सिक्सर। असद आला आणि असद वाटलं होतं की चांगली सुरुवात देऊन जाईल, पण समोर आहे लाला, ज्याचा आहे या सप्ताह क्रीडांगणावर बोलबाला. त्याच्या वतीनं षटकारांची रेलचेल चालू आहे. षटकार या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर पाहायला मिळालाय. त्या मैदानात कुठलीच धावसंख्या जिंकण्याची शाश्वती देऊ शकत नाही, ते मागच्या सामन्यात पाहायला मिळालं आणि आता सुद्धा तेच पाहायला मिळते. 17 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. निर्भीड, बिनधास, लाजवाब फलंदाजी अक्षरफची आणि आकाश जांगीरची, वायू 11 बोनकोडेची चांगली पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप पाहायला मिळते. 48 धावा, एकही विकेट न गमावता चांगल्या स्ट्राइक रेटनं ए स्ट्राइक या दोन्ही फलंदाजाच्या वतीनं चालू आहे. क्या मुकाबला है मनीष, मजा आ रहा है। पहली गेंद पर स्वैग से करेंगे स्वागत, छक्के के साथ स्वागत हुआ। अब दूसरी गेंद पर क्या जवाब होगा, असद असरदार होंगे या एंडी बीच मैदान पर हमला करेंगे। पुनरागमन पाहूया होतंय का असद कडून. स्ट्रायकर साईडला अशरफ, ज्याला उडायची सवय आहे त्याला पडायची भीती नसते, पण आता हा आहे डिक्लेरेशन झोन मध्ये जाणारा बॉल. मिळेल फक्त 6+5, 1 धाव. जी हाँ, केवल 1 रन मिलेगा, लेकिन एक रन भी बहुत इंपॉर्टेंट है। उसके साथ वो 7 छक्के, वो 7 छक्के आप देखते कितने, यहाँ से 16 गेंदें बची हुई, 46 रनों की जरूरत। 7 छक्के या 8 छक्के आपको जड़ने पड़ेंगे इस मुकाबले में। एंडी ऑन स्ट्राइक, बहुत ही अच्छा मुकाबला, दर्शक काफी संख्या में मौजूद है। नॉर्थ चषक 2026 आप देख रहे हैं, कांटे की टक्कर मैदान के अंदर, 2 बड़ी टीमें, बहुत अच्छा मैच। रॉयल सनर विक्रमगंज बनाम वायु 11 बोनकोडे, 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर। एंडी ऑन स्ट्राइक,
ऑन साइड पर स्क्वायरली की तरफ दे घुमा के खेल दिया। ओ माय गॉड, यहाँ भी शॉट अच्छा था लेकिन गेंद डिक्लेयर क्षेत्र में चली गई है। पिछले 2 गेंदों की अगर बात करें तो मात्र 2 रन झांझे मिलने चाहिए थे। म्हणजे 12+2 12+10 50 पूर्ण वायू 11 बोनखेडे अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 45 धावांची, बॉल शिल्लक आहेत 15, म्हणजेच आता 18च्या आस्किंग रन रेट जायचंय। 15 चेंडू 45 धावा, प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुलवणारी लढत या दोघांच्या दरम्यान पाहायला मिळते। रॉयल स्टर्नर्स विक्टोरियन्स आणि वायू 11 बोनखेडे असत बॉलिंग ट्रॅकवर आहे। सुरुवात षटकाराने झाली पण बॅक टू बॅक 2 सिंगल डिक्लेरेशन झोन मध्ये 2 मोठे स्ट्रोक अशरफच्या वतीने पाहायला मिळाले। निम्मा डाव संपलाय, 15 चेंडूचा खेळ झालाय, 50 कंप्लीट केल्या, 15 चेंडूचा खेळ बाकी, 45 ची गरज। पुन्हा एकदा उंच उडी घेऊन स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, मिस्क्यू हुक बॉल मागे सरकतोय, सिंगल होते कंप्लीट, सेकंड साठी प्रयत्न द्यावे लागतील कारण एक धावेचं महत्व आहे। थ्रो स्ट्रायकर साइडला शामने बॉल कलेक्ट केलाय पण तोपर्यंत 2 धावा होत आहेत, पूर्ण धावसंख्या 2च्या मदतीनं 52 52। 14 गेंदों का खेल और जीतने के लिए 43 रनों की जरूरत, 14 चेंडू आणि जिंकण्याकरता 43 धावांची आवश्यकता। सामना अतिशय महत्वाचा हे 7 षटकार अत्यंत महत्वाचा असते, प्रतिष्ठा पढ़ाने लगले क्या मुकाबला चल रहा, काफी इंटरेस्टिंग मुकाबला। दर्शक देखिए, कुछ दर्शकों को मैं देख रहा हूं मनीष वो नाखून चबा रहे, किसी के पास नाखून है वो भी चबाएंगे, किसी के पास नाखून नहीं है वो भी चबाएंगे। नाखून चबाने वाला मुकाबला बीच मैदान पर। आणि अशाच लढती प्रेक्षकांना विशिष्ट आवडतात। प्रेक्षक बघा, आज शनिवार आहे, आज प्रेक्षकांची इतकी गर्दी आहे, तर मग उद्या रविवार आहे, प्रेक्षकांची दुप्पट गर्दी या मैदानात पाहायला मिळेल। पुढच्या बॉलवर पाहूया असदच्या वतीने काय पाहायला मिळते। समोर आहे अशरफ, पुढचा बॉल आता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, बाउन्सरची मदत घेण्याचा प्रयत्न असंच झाला, उंचीची दखल घेतली गेली आणि उंचीची दखल घेत असताना व्हाईट बॉलचा इशारा, 1 रन वाढते, 53 53। कमाल का मैच, जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार, विस्तार करने का समय। दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है और 53 रनों की साझेदारी। असद गेंदबाजी करे, सामने अशरफ इस वक्त बल्लेबाजी करने के लिए तैयार हैं। पॉइंट कवर पर खिलाड़ी तैनात, बहुत अच्छी गेंदबाजी असद द्वारा, असरदार गेंदबाज, ये अमोल मात्र है, डायरेक्ट हिट करने की कोशिश कामयाबी नहीं मिली। 1 रन दोनों बल्लेबाजों ने चुरा लिया। अब आपके पास यहाँ से और 13 गेंदे हैं और जीतने के लिए 41 रनों की जरूरत है। इस मुकाबले में असद ने जान डाली है, जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। रॉयल स्टर्नर्स विक्टोरियन्ससाठी अचूक पर्याय वापरला गेला आणि चांगलंच काम असंच राहिलेलं आहे। जरी या षटकात पहिल्या बॉलवर षटकार, बघा ना, तुलनात्मक विचार केला तर पहिल्या षटकाची सुरुवात षटकारानं झाली, दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकारानं झाली आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा षटकारानं झाली। स्कोर 54 झालाय, जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 13 चेंडू 41 धावा। पुढचा बॉल महत्वाचा आहे, वायू 11 बोनखेडे संघाचा दृष्टिकोन पाहिला तर पुढचा बॉल असद, स्ट्रेट ड्राइव्ह पण उंची मिळाली आहे, अंतर सुद्धा मिळाली दुरी आणि 6 धावांची मंजुरी। शेवटचा बॉल जातोय आकाशच्या नावावर, 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 60, 2 षटकांचं क्रिकेट बाकी, 12 चेंडू 35 ची गरज। क्या गजब का शॉट था, एक्शन रिप्ले देखिए आपके स्क्रीन पर, जिस तरह से ये शॉट खेला गया था आकाश द्वारा, तारा बंडर में गेंद को खेला गया, डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ खिलाड़ी मौजूद था, वो खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने। दर्शन स्ट्रोक और गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर सीधी रास्ते पर चली गई है। अब फिलहाल 32 पर खेल रहे आकाश जागीर, 7 गेंदों का सामना किया, 457 का स्ट्राइक रेट है, 8 गेंदों का खिलाना बाकी, जीतने के लिए 35 रनों की जरूरत। क्या मैच है ये, टारगेट बड़ा है, एक बार टोटल बड़ा है और बैटर भी बड़ा चल रहा है। दर्शक ये देखने के लिए आते हैं ना, स्वप्न पूर्ण करायचं असेल तर दुसऱ्यांच्या कृतीवर लक्ष द्यायचं नाही, स्वतःची कृती महत्वाची आणि तीच कृती अशरफ खानची आणि आकाश जांगेडची। बघा ना, अगदी कठीण स्थितीमध्ये ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते, पण पहिल्या सामन्यापासून जसं आपण पाहिलं की या नॉर्थ चषकामध्ये ती झुंज शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचते, तर आता दुपारच्या सत्रात सुद्धा तशीच लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल। 12 चेंडू 35 धावांची गरज आहे, हे षटक महत्वाचं आहे। पाहूया हे षटक कोणाच्या बाजूने जाते, वायू 11 बोनखेडे संघाच्या बाजूने जाईल की रॉयल स्टर्नर्स विक्टोरियन्सच्या बाजूने। 12 चेंडू 35 ची गरज, 12 गेंदे 35 रन। कुछ भी हो सकता है इस मुकाबले में, और ये ओवर आपको बताएगा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला है। मुकेश ऑन साइड पर दे घुमा के, बल्ला घूमा, मैदान झूमा, मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया। बार बार कोशिश कर रहे थे और गेंद डिक्लेयर क्षेत्र की तरफ जा रही थी। अभी फिलहाल मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ बहुत ही जबरदस्त स्ट्रोक, मजा आएगा। इस स्ट्रोक ने एक बार फिर जान डाली है। शॉर्ट ऑफ लेन पूल केलं, संधी मिळाली अशरफला आणि तुम्ही अशरफला शॉर्ट ऑफ लेन बॉल देऊ शकत नाही, तो ऑलरेडी
कॉन्फिडंट आहे, मोठ्या स्ट्रोकसाठी प्रयत्न देतोय, पण रॉयल स्टर्नर्स विक्रोयन संघाला सुद्धा हे विसरून चालणार नाही की फलंदाजांनी पहिल्या डावामध्ये 94 धावा बनवल्या आहेत, एक भव्य असं टार्गेट सेट केलंय आणि गोलंदाजांनी जर चूक केली तर मग हा सामना तुमच्या हातातून निसटेल, ही स्पर्धा तुमच्या हातून निसटेल. त्यामुळे या सामन्यावर पकड बनवायची असेल, या स्पर्धेत राहायचं असेल तर गोलंदाजाची कामगिरी महत्वाची आहे. पहिलं षटक जे होतं ओमचं ते 26चं राहिलंय, योगेशचं दुसरं षटक 16चं राहिलंय, असंच तिसरं षटक 18चं राहिलंय आणि मुकेशच्या या षटकाची सुरुवात षटकारानं झाली. जिंकण्यासाठी 29ची गरज आहे, बॉल शिल्लक आहेत 11. फलंदाजाचं आयुष्य एका चेंडूचं असतं पण गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटीज असतात. पाहूया मुकेश पूर्वाग्रह करेल का रॉयल स्टर्नर्स विक्रोयनसाठी. स्ट्रायकर साइडला अशरफ, पुढचा बॉल. तुमच्याकडे किती आहेत त्यापेक्षा महत्वाचे किती आहेत त्यावर तुमचा विजय ठरलेला असतो. हे दोनच फलंदाज भारी पडतायत रॉयल स्टर्नर्स विक्रोयन्सला. क्या बल्लेबाजी हो रही मैदान के अंदर अशरफ द्वारा. हम वादे नहीं इरादे लेके आए हैं, हम वादे नहीं इरादे लेके आए हैं. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होने वाला है, धमाका हमारा होने वाला है. ये कहते हुए इस वक्त अशरफ खान क्या बल्लेबाजी कर रहे हैं. लगातार 2 छक्के. मुकेश दास जिन्होंने इस प्रतियोगिता में खास करके पिछले 2 सालों की अगर कहानी देखें तो इनके नाम पर हैट्रिक है मुकेश दास, और उनके खिलाफ अशरफ खान हमला बोलते हुए. अब आपके पास 10 गेंदे हैं और जीतने के लिए 23 रनों की जरूरत. हवा में बहुत ऊपर, गेंद के नीचे खिलाड़ी मिड विकेट पर. क्या ये कैच हो जाएगा? बिल्कुल कैच होना चाहिए. और इसी के साथ अशरफ की पारी समाप्त. मुकेश दास आप खिलाड़ी है कासम कास, आप बल्लेबाज कर रहे थे, आपके ऊपर वार पलटवार, लेकिन आपने किया एंडी का शिकार और मैच में जान डाली. मजा आएगा इस मुकाबले में. पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी पाहायला मिळालेली आहे आणि अशरफ, अरे टाळ्या होऊन जाऊ द्या अशरफसाठी, लालासाठी. 95चा पाठलाग करताना जी सुरुवात पाहिजे होती वायू 11 बोंडकोडे संघाला अशरफने दिलेली आहे, पण अजून काम संपलं नाहीये, काम बाकी आहे. पण टाळ्या तर झाल्या पाहिजे मुकेशसाठी, कारण त्याचे इतर गोलंदाज जमलं नाही ते मुकेशने करून दाखवलं. पार्टनरशिप ब्रेक केली, आता प्रेशर डायव्हर्ट होतोय का पाहूया. बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 23 धावांची. 9 बॉल 23. वॉट अ मॅच, अमेझिंग मॅच. आजच्या दिवसातली आतापर्यंतची ही सर्वोत्तम लढत होईल का? प्रेक्षकांना तीच अपेक्षा आहे. त्यांची वाट पाहिलेली जी सकाळपासून काम सोडून सप्ताह क्रीडांगणावर आलेत, पैसा वसूल होईल का? जी हाँ, बहुत ही जबरदस्त मुकाबला और दोनों तरफ से अच्छा मैच, दोनों तरफ से एक अच्छा बैटल, अच्छी कॉन्टेस्ट. रॉयल स्टर्नर और वाई 11 बोनकड़े के बीच मुकाबला. दर्शक काफी संख्या में मौजूद है, मजा आएगा. मुकेश दास ने विकेट लिया. अब बल्लेबाजी करने के लिए कौन आया? क्या भावेश पवार आए? क्या भावेश पवार आए? येस, तो आलाय. आता कळलंय बरोबर सगळ्यांना, बरोबर ना? तो आलाय. भावेश पवार इज ऑन स्ट्राइक. ऑफ टर्म के बाहर, गेंद कवर पर, खिलाड़ी गेंद के नीचे और गेंद बाउंड्री के बाहर. भावेश पवार का पलटवार और डीपेस्ट कवर के खिलाड़ी को करना पड़ा इंतजार. क्या बात है भावेश पवार, बहुत ही खतरनाक बल्लेबाज है. दॅट वॉज अ बिग मिस्टेक. जर मिस्टेक केली तर प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे जाईल. वायू 11 संघाला आणखीन एक धक्का देण्यासाठी गोलंदाजी झाली होती गोलंदाज मुकेश दासची. बॅक टू बॅक विकेट मिळाला असता, फोर्स करताना बॉल कव्हर्सला खेळला होता, मॅनेज करता येऊ शकला असता, पण आता लगेचच 6 धावा मिळत आहेत. कॅच ड्रॉप झाली तर झाली, पण 6 धावा मिळत आहेत वायू 11ला. जिंकण्यासाठी 17ची गरज आहे. मुकेशचा पुढचा बॉल भावेश पवारसाठी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पंच केले बॉलला, गॅप शोधला, क्षेत्ररक्षक आहेत, वाईड ऑफ लॉंग पोहोचतील, सिंगल होईल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जातोय, पाहूया तो एक्सेप्ट केला जाईल का? तर मी इथे फक्त एकच धाव. आता चूक करून चालणार नाही, आता चुकीची रणनीती चालणार नाही, चुकीची स्ट्रॅटेजी चालणार नाही. एकदा मिळते, जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. आता हा नो बॉल, हा नो बॉल आहे. आता अडचणींमध्ये वाढ झाली रॉयल स्टर्नर विक्रोयनच्या. 8 चेंडू 15ची गरज. बुढ़तिया पाय खोला. फिलहाल इस वक्त अगर देखें तो ये गलती जिसका खामियाजा भुगतना पड़ सकता है. अब आपके पास 8 गेंदे हैं और 15 रनों की जरूरत. नौस्ता चषक 2026 पिक्चर सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट दे घुमा के खेलने का मौका मिलेगा. इस वक्त स्ट्राइकर बल्लेबाज तैयार है. ऑल साइड पर हवा में उछाला, मिड विकेट बाउंड्री की तरफ, और फ्री हिट पर ट्रीट देते हुए बल्लेबाज आकाश. मैग्निफिसेंट स्ट्रोक, ब्यूटीफुल बैटिंग. क्या गजब की बल्लेबाजी हो रही है. मुकेश के ऊपर हमला, शानदार स्ट्रोक.
7 चेंडू 9ची गरज आहे. अजूनही रॉयल्सनं विक्रुयन्स काहीच बिघडलेलं नाहीये. पुढच्या षटकावर सामना घेऊन जावा लागेल. वायू 11 कडून तर तगडा प्रतिकार तर पाहायला मिळालाय, पण पुढचा बॉल विकेट, पुढचा बॉल डॉट किंवा पुढचा बॉल कमीत कमी रन, सामना शेवटच्या षटकावर जाईल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9ची गरज आहे. आकाश जांगेड यांच्या 8 चेंडूमध्ये 38 धावा, ज्यामध्ये समावेश आहे 6 षटकारांचा, ज्यांना मिळते स्ट्राईक. पाहूया शेवटचा बॉल चौथ्या षटकातला मुकेशच्या नावावर जाईल की आकाशच्या नावावर जाईल. महत्वाचा बॉल. दोन्ही संघांचा दृष्टिकोन पाहिला तर 7 चेंडू 9ची गरज. मुकेश स्ट्रायकर साइडला, आकाश ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, पीछे बॉर्डर पे खिलाड़ी के पास कोई मौका नहीं है. वंडरफुल वंडरफुल बैटिंग. आकाश क्या अपना क्लास दिखा रहे हैं और बैकफुट जाके ऑन साइड पर गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है. अब आंकड़े क्या बता रहे हैं? 6 गेंदे 5. इस मुकाबले में आकाश ने गजब की बल्लेबाजी की है. कुल मिलाकर अगर देखें तो 42 पर खेल रहे 9 गेंदों का सामना किया, 486 का सैकेंड है, तो कमाल की गजब की बल्लेबाजी रही है. और खास करके एक हाथ से आप कैच लपकते ना तो बिल्कुल आपके लिए एक शानदार बल्ला भी मिलेगा. और इसी ओवर की अगर कहानी देखें तो मुकेश ज्यादा महंगे साबित हुए. 30 रन पहले ओवर में ओम पांडे 26 और मुकेश ने एक विकेट लिया, लेकिन बहुत महंगे साबित 30 रन खर्च किए. चला, ताई पॅकर्स प्रभादेवी दादर संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचे टॉस बॉक्स मध्ये. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर, शेवटचं षटक आहे. जर तुमची नोंद इतिहासामध्ये करायची असेल तर मग हे षटक व्यवस्थित सांभाळावं लागेल. असं नाहीये की तुम्हाला सुरुवात चांगली करता आली नाही म्हणजे शेवट चांगली करता येणार नाहीये. शेवट तुम्हाला तुमच्या बाजूने करता येऊ शकतो आणि त्यासाठी पाहूया शेवटच्या षटकासाठी कोणता पर्याय निवडला जातोय. मी यशस्वी होणारच या विश्वासानं केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. आणि पाहूया ती मेहनत घेण्यासाठी कोणता गोलंदाज देतोय, जबाबदारी स्वीकारतोय रॉयल स्टनर्स विक्रोळी यांची. मनीष, माझा अनुभव मागच्या 30 वर्षातला एक सांगतो की 6 बॉलला 25 बनवणं, 20 बनवणं सोपं आहे, पण 6 बॉलला 5, 6 बॉलला 6 हे गणित रबर बॉल आणि टेनिस बॉलच्या क्रिकेटपटूंसाठी अवघड होताना पाहिलंय. 6 चेंडूमध्ये 3 तिथे या ठिकाणी समीकरण बिघडताना बॅट्समनसाठी पाहिलेले. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी मध्ये तो आपण इथे सुनीता स्मृती संघाने इतिहास घडवला होता. 3 चेंडूमध्ये 2 धावा झाला. याच मैदानावरती आज आपण बघितलं की 2 चेंडू 1 असताना 1 चेंडू 1 सामना किती जबरदस्त झाला होता. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 6 चेंडू 5. भावेश पवार स्ट्राइकर इनकी तरफ है. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है. और ये विनिंग स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक भावेश पवारनं हा सामना संपवलाय. अप्रतिम कामगिरी आकाश, त्याचा क्लास. आणि या मॅच मध्ये वायू 11 बोटकोडे संघाने बाजी मारले. मोठं टार्गेट होतं. सुलतानला देखील आपण पाहू शकता त्या ठिकाणी एक लिजंड खेळाडू. आणि यानंतर लगेचच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. संजयजी उपाध्याय साहेब, आपले लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार, कार्यतत्पर आमदार, ज्यांनी कला आणि क्रीडा क्षेत्रासाठी प्रचंड योगदान दिलेलं आहे. सर, आपण आल्यामुळे हे व्यासपीठ वजनदार झालेलं आहे. आपण आल्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळालेली आहे. आपलं मार्गदर्शन नेहमीच मोठं राहिलेलं आहे. अजिंक्य सानप, राजेंद्र सानप मेमोरियलचे आयोजक या ठिकाणी उद्घाटे आहेत, त्यांचा सन्मानही या ठिकाणी केला जाईल. अर्थात युवक मंडळाच्या वतीनं, जनमित्र फाउंडेशनच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होतो आहे. 10वं पर्व गाजलं, 10वं पर्व वाजलं. संपूर्ण क्रिकेटच्या जगात त्याची